नमस्ते, मी राणीदास रेसिपी चॅनल ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि ताई बसले खिडकीतनं बाहेरचे नजारे पाहत. ओ क्या नजारे देख रही, क्या नजारे देख रही, ये देखो. आणि कविता ताई पण फ्रेश होऊन बसले आहेत. गुड मॉर्निंग ताई. हो ताई, आता कुठे उतरणार तुम्ही? लोणावळा. आणि कुठून आलेले? खोपोली. ताई खोपोलीतून आल्या आणि उतरणार आहेत लोणावळ्याला. तिथनं जवळ पडेल ना. सगळ्यांनी आंघोळीच्या गोळ्या खाल्ल्यात? हो. हाय, गुड मॉर्निंग. आम्ही आंघोळीच्या गोळ्या खाल्ल्यात. आता मेकअप करायचं बाकी आहे. यस, आता मेकअप करणार आहे. आंघोळीची गोळी खाल्ली का? हो, आंघोळीची गोळी खाल्ली. नाश्ता केला का? आता नाश्ता करायचा. स्पेशल कॉफीची वाट पाहतोय, पण काय अजून आलं नाही. गुड मॉर्निंग. आंघोळी झाल्यात का नाही असं वाटायला? मी एकदम खाली उतरून केली ट्रेनच्या. हा, पहाटे 5 वाजता. कविता पण उठलेली होती पहाटे उठून. पाईपलाईन आहे आता वाटलं तर मी पाईप आणते. आमचा नाश्ता झाला. चिक्कू मध चाकून खाल्ले. अरे ते चिक्कू केवढ्याचं घेतला होता? चिक्कू घेतला? चिक्कू आम्ही नाही घेतला, आम्हाला पार्सल आलं सगळ्याकडून थोडं. अच्छा. कुणी 50 चे 12. हो, असला चिक्कू होतं ते 100 ला बोलत होते. मग छान एन्जॉय केला सकाळी उठून. सुरुवातच झाली, पण उद्याचा एन्जॉय नाही. दात ब्रश केलो. खरं सांगते, दात ब्रश केलो. दात ब्रश केलो का ब्रश केलो? दात घासतो. दात ब्रशच्या पोटाला आणि मग काय तोंड वगैरे मस्त. हा, फेस वॉशनी तोंड धुतलो. शाळा ऐकली. हा, ते तर अगोदरच ऐकली ना. धुतल्याच्या नंतर स्वामीची शाळा ऐकली. 7ला संपली. पाय फिरवायचा इकडे आलाय. मग छान. बघा, आता ते तुमच्यावर आहे. तुम्हाला जर हवा असेल तर पाईप लगेच हे लोक खूप हसवतात पण एन्जॉय भरपूर चाललाय आपला. पण आता आजचा एन्जॉय झाला 8 दिवसामध्ये. उद्याचा एन्जॉय कसला आहे आपल्या घरातला? आता मी 12:30 पर्यंत सोलापूरला उतरणार आहे. तू उतरणार आहे? हो. का? वास्तूक शांती आहे बहिणीच्या घरी. त्या जाणार आहे. अच्छा. आणि तुम्हाला पार्सल देऊन जाणार आहे. थँक्यू. कारण इडली वेडा सांबर महाराष्ट्र जेवण नाही. एकदम सोलापुरावरून येते तुम्हाला महाराष्ट्र खात. मजा आहे. गुड मॉर्निंग. झाली का अंघोळ? अंघोळ, चहा, नाश्ता? सगळं झालं. काकू तुमचा? गुड मॉर्निंग. अंघोळ, नाश्ता ते सगळं झालं. पहाटे 4 वाजता. 4 वाजता अंघोळ केली, परत झोपलो आम्ही. झोप छानच आली. सगळे मस्त झोपले. काय प्रॉब्लेम नाही. गुड मॉर्निंग. काय खाल्लं, काय नाही? आणि आंघोळी वगैरे झालंय का? गुड मॉर्निंग. आंघोळ झाली. या सकाळपासून भरपूर काय खाल्लंय. पहिला 1 लिटर पाणी पिलो. हा. त्यानंतर मग ते उकडलेलं शेंगदाणे खाल्ले. त्यानंतर मग 4 चिकू खाल्ले. 1 केळी खाल्ली. 1 केळी थांबा. 1 केळी खाल्ली. 1 ताळगोळा, 4-5 ताळगोळा खाल्ला. त्यानंतर मग ब्रेड ऑमलेट खाल्लं. 1 किलो. अजून मग ते खाल्लं. काय ते त्याच्या तिने होते
चिवडा खाल्ला, मेथी लाडू खाल्ला, असा एवढा झालाय कुठा झालाय. शेंगा खाल्ले. पेट आहे का गोडाऊन झालेलं नाही. असं काय तुम्ही काय खाल्लं? चटपटा खाण्यासारखं असं वाटतं काय तर खाल्लं पाहिजे. आम्ही चिवडा खाल्ला, समोसा कचोरी खाल्ली, चिकू खाल्ले आणि ताडगोले पाणी. बस आम्ही अजून काहीच नाही खाल्लंय. ब्रश वगैरे झालं सगळं झालं. आता घरी जायची तयारी आहे. उद्या सगळं काम करायची तयारी. उद्या जाऊन कपडे धुवायची तयारी करायची. पुरुषांना काय नाही, बायकांचीच वाट लागली. पुरुष एन्जॉय करून येतात मस्त आपलं आपलं. लेडीज सगळं आता बायकांनाच बोलणार. भाऊ तुमचं झालं नाश्ता वगैरे? काय खाल्ला? ते मेथीचे लाडू वगैरे दिले होते. मोठ्यानं बोला. मेथीचे लाडू. फक्त बस झालं का? ते बघूनच वाटतंय तुम्हाला जेवण करताय की नाही. आजी काय खाल्लं? मी आता तोंड धुतलं, आता खायची तयारी. ते पण आम्ही वाट बघतोय. पेरू घेतले, चक्कू घेतले, ते खाणार. फळं खाणार. दुपारी जेवण येणार आहे आपल्याला. गुड मॉर्निंग. है ना? मला एक सांगा, सगळ्यांना विचारते, आंघोळ केली का? तुम्ही आंघोळ केली का? मी आंघोळ केली किंवाच पहाटे उठून 5 वाजता खाली उतरली स्टेशनला, आंघोळ केली, आतमध्ये येऊन बसली. कोणी नाही बघितलं आंघोळ करतात तुम्हाला? कोण बघणार? विटनेस पाहिजे कोणतरी. आंघोळ करताना मीच असणार ना, विटनेसची गरज नाही. एक पक्षी तरी असेल ना. पक्षाची काय गरज आहे? एवढं मी प्रत्यक्षात आहे ना. मला तर आज घामातच वास येतो. स्प्रेचा, कस्तुरीचा वास येत असेल. काय खाल्लं? ताड गोळा ते काय असतं? ताड गोळा. ते आणि ते काय म्हणतात त्याला? पेरू. नाही, केळीचे वेफर्स, तिखट फिक्के, एवढंच. दुसरं नाही काय खाल्लं. तुम्ही काय खाल्लं? आम्ही बघा एक चिकी खाल्ली, तारगोळा खाल्ला, पेरू खाल्ला, चहा प्याली, बिस्किट खाल्ली. बिस्किट पेतात का? चहा मध्ये खाल्लं ना. अजून काय खाल्लं? तारगोळे पण खाल्ले ना. नाही, चकुले खाल्ले, पेरू खाल्ला, लाडू, डिंकाचा लाडू. अजून ते लालगाटे खाल्ले. अजून आता काय, आता चिवडा पण सांगितलं ना. अरे पेट आहे का गोडाऊन? एवढं काय काय खाल्लं? काकी तुम्ही काय खाल्लं? तारगोळे खाल्ले, सगळं खाल्लं. नाश्ता झाला? ताई चहा पित आहेत. तू काय पिते? गुड मॉर्निंग. दूध प्यायचं? हा ना. एक म्हैस आहे ती घेऊन फिरावं लागेल ट्रेन मध्ये. दादा तुम्ही काय केलं? सगळ्या बायकांनीच झालं, मला काहीच नाही. वरती आहे तर मला काहीच नाही दिलं. रॉंग. असं नाही करायचं. बिचारीवर बसले तर म्हणजे मला वाटलं खाऊन त्यांचं जिरला असेल वरती गेला. नाश्ता वगैरे झाला? आमच्या बाबू आला इकडे. काय काय वरचं. हाय, गुड मॉर्निंग. नाश्ता म्हणजे झाला होता. शेंगदाणे, लाडू, हा सध्या तर हाच नाश्ता आहे. असं आहे ना. आणि काकी नाश्ता झाला? गुड मॉर्निंग. सगळं झालं तुमचं? काय काय खाल्लं? खाल्ल्या, शेंगदाणे खाल्ले, लाडू खाल्ला,
चहा प्यालो. हा पोट भरलं. नशीब तेवढ्यातच पोट भरलं. ताई सांगा काय काय खाल्ला? आता कचोरी खाल्ली, हा हे खाल्लं. थोडा खाल्ला. आता चहाची वाट बघते. चहा आलं होतं ना आता छान खाल्ले सांगा, सगळं सांगा. ते कचोरी. कॉफी. कॉफी नाही पिली. अच्छा अच्छा अच्छा. आंघोळ केली का सकाळी? केली ना. 4 गोळ्या आंघोळीच्या. 4 वाजता मला नाही सगळं पाणी व्यवस्थित, सगळं साबण पण सगळं व्यवस्थित येतं. हा छान झाली आंघोळ. छान झाली ना. हा, हा, चला मग माझी पण झाली म्हणून सगळ्यांना विचारायला आले. सगळं व्यवस्थित झाला, चांगली झालं. हा फुल एन्जॉय झाला है ना. आम्ही साबणाने केली. शंपणी वेस्टर्न वगैरे छान झाले. हे पण खातात. ते बघा दादा काहीतरी काढून दिलं. आवळा सुपारी. आवळा सुपारी नाही खा. थोडं द्या थोडं द्या. बस बस बस. आंबट असलेलं मला काही देऊ नका. मी किती बॉटल पण खाली नाही तितकं. किती बॉटल आवळा आवळा थँक्यू. चांगली असतील. काय झाले मला आवळा सुपारी दिली सकाळी सकाळी. पटपट छान वाटले. आवला आवला बघा. एकत्र नाम आपका हिंदी आती? चहा घ्यायचा. ಹೆಸರು ನಿಮ್ಮ ಹೆಸರು चहा घ्यायचा. अम्मा. अरे गुड मॉर्निंग. आंघोळ केली का? फक्त फ्रेश झालं. अरे पण ट्रेन मध्ये तेच करणार पण मजा काय त्याशिवाय कॉमेडी कशी होईल. नाश्ता हो झाला. काय खाल्ला? चिकू आणि ताडगोळी. बस एवढंच झालं. ताई हाय काय खाल्ला? चिकू ताडगोळे फ्रुट्स खाल्ले. पावणे दिली होती. कसं वाटतंय? फ्रेश वाटतंय? चल श्री गुरुदेव दादा. श्री गुरुदेव. फार फ्रेश दिसतं. आंघोळ झाली वाटतं. बरं मस्त वाटतं. नाश्ता केला? नाही असं चाय पिला आता. फक्त चाय पिला? हो फ्रुट्स गिफ्ट खाल्ले. मग ते झालं नाही का नाश्ता? बरं नुसतं चाय पिलं आणि फ्रुट्स खाल्लं म्हणजे नाश्ता नाही झाला असं नाही. नाश्ता झाला ना. हा झालं. श्री गुरुदेव भाऊ बोला. नाश्ता वगैरे झाला? झाला. काय खाल्ला? ताडगोळे आणि फ्रुट्स. एवढंच खाल्लं? झाला. काय मला काय बोलू आता? तुम्ही आंघोळ केली का ते सांगा. आंघोळ तर नाही केला तर घरी जाय परत. आंघोळीची गोळी खाल्ली? आंघोळीचा गोळी खाल्ली. हा तोंड धुतले, ब्रश केले. नाश्ता आणि नाश्ता काय अजून चहाच झाली. चहा राहिली. आणि नाश्ता काय केला मग? चहा केली. चहा केली. नाश्ता चहा घेतली. चहा घेतली. आणि आता बघू नाश्त्याला काय आलं तर खाऊ. ओके. गुड मॉर्निंग. आंघोळ केली का? आंघोळीच्या गोळ्या खायला आली. तुम्ही आंघोळीच्या गोळ्या खाल्ल्या. मी खाली उतरून आंघोळ करून आले. नाश्ता केला? नाश्ता केला. काय खाल्ला? वडापाव गरम गरम. गरम गरम वडापाव. अजून काय खाल्लं? अजून शेव एवढी. हा चहा. हा बिस्किट. हा ग्रीन गोल. हा. अरे पोट आहे का गोडाऊन? इतकं खाल्लं. सगळं काय काय खाऊन गोडाऊन झालंय पोटाचं. हा पोटाचं गोडाऊन. आपलं तर बाहेर आलं की गोडाऊनच असतं. बरंच काय 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 खाल्लं. एवढं घरी पण नाही मिळत आपल्याला. सगळं एकत्र एवढं एकत्र खायला. आणि एवढा टाइम नसतो. हा टाइम पण नसतो ना. कामामध्ये असतो बिझी. तर आता उद्याचं रुटीन कसं असेल? इतक्या 8 दिवसाचं रुटीन कसं होतं आणि उद्याचं रुटीन काय असेल? उद्या खूप आठवण येईल. कामाला सुरुवात गेला की. आजी सांगा. नाश्ता झाला. काय खाल्लं? चहा पिला? चहा पिला ना. हॅलो गुड मॉर्निंग. आंघोळ करून दिसते बसली. नाश्ता केला. काय खाल्लं? वडापाव खाल्ला.
बस वडापाव तुला बघूनच वाटतं. गुड मॉर्निंग ताई. फ्रेश वाटतं. आंघोळ करून बसला. मनाची आंघोळ केली आम्ही. येस 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 बरोबर. नाश्ता शेवरोळी, थोडीशी वेळ, शंकरपाळी, चहा. श्री गुरुदेव. बोला. सकाळी लवकर उठून ब्रश वगैरे करून तिकडं कुठे कोणाला सांगताय? चहा बिस्किट घेतला. हा सगळ्या आपल्या तिकडे भेटून आले का? सगळ्यांना भेटून आले. काही काही पाहिजे ते विचारून आले. आणि छान वाटतंय. आता घरी जाताना कसं वाटतंय? घरी जाताना जाऊ नाही वाटत. जाऊ नाही असं वाटत. लवकर नाही आलं हा म्हणजे खूप आठवण येईल. करमणार नाही 2-4 दिवस घरामध्ये. सारखी आठवण येईल. आज आपण तिथे होतो, ह्या वारी तिकडे होतो, ह्या वारी तिथे होतो, असं आठवण येत राहण्यासाठी. बरोबर. काहीतरी चाललंय ते नेपाळला का काहीतरी चाललंय. नेपाळला. हा बघा ह्या ताई देतात, हे भाऊ खातात आणि सांगतात की मला कोण काही देत नाही. खाऊन पिऊन खाऊन पिऊन. आणि या ताई म्हणतात की मला बोकडा देतो, बोकड देतो. काय पाहिजे ते देतो म्हणे. आता एकदा जाऊन बघावं लागेल काय काय देतात. हो का? अरे वा. हो ना. तुम्ही कुठून आहात भाऊ? कुठून आहात? तुर्भेगाव का? अच्छा चला. ह्या निमित्ताने ओळख झाली तुमची. या निमित्ताने ओळख झाली. काय करतो? कोणाचं पेन आहे? हा दादाचा. कोणत्या दादाचं पेन आहे? चला दिला ना तुझ्याकडे. मी चालली सोलापूरला. हे पण हिच्यावर उतरते. सोलापूरला उतरते. राणीदास आणि मी. पूजा आणि पूजा आणि सोलापूर. आणि चला पूजा चालली आहे. बाय बाय पूजा. आणि ती मध्ये सोलापूर मध्ये उतरते. खटके पण सोलापूर मध्ये उतरत आहे. पुढच्या ट्रिपला कभी ना याद आए ससुराल में इतना प्यार मिले. उनकी दुआएं लेती जाऊं. गुलाब की माला लेते जल्दी तुझे इंजीनियर पति मिले. और हाँ नहीं हमें भी जल्दी बुला. हमें भूलना नहीं. शादी को तुमचं तर घरातले तुम्हाला रोज भेटेन की. पर पेट में एक एक जण उतरायला लागले तर हा रडतोय. त्याने बघा किती जीव लावलाय. त्यांनी म्हणते मला नको जाऊ. हा किती असं पडलं तर तू काय ते तुझ्या घरी जाऊ नको आनंद. बरोबर आज त्यांच्याच घरी जा केली दादांच्या. ते तुला आता सोडत नाही. मला एक माणूस पाहिजे खेळायला.
चालले जाऊ दे ना ही बाय करीला बाय चालले हे सगळे जण उतरलेले. ओय पूजा बाय 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 बाय. कविता ताई बाय बाय. एक कुठे तुझे बाबा? हे आनंद आनंद कुठे बाबा? हे नमस्ते. हे आनंदचे पप्पा आहेत. आनंद पप्पाची ओळख करते. हे माझे पप्पा आहेत ताई. हा हे आपला आनंद. आणि पप्पाला काय सांगितलं होतं तू? जेवण सांगितलेलं घरी. बघा हे मी सगळ्यांना जेवण आणलेलं आहे. जेवण. आणि हा माझा बहिणीचा मुलगा. हा कविताच्या बहिणीचा मुलगा आहे. आणि अजून कोण आहे? कोण आहे? हा मावशीचे मिस्टर आहेत म्हणजे काका आहेत. हे काका आहेत. हा हे काका आहेत. हे आनंदने दिलेली भाकरी, बटाट्याची भाजी आणि डाळीची भाजी आणि मिरचीचा ठेचा आहे. हाय बाय बाय. अरे कुठे चालली आता? पुण्यामध्ये उतरते. मम्मी आली आहे का? ओके ओके. आपण आले सोडायला. हा तू तर सगळ्याला सोडत आहे. सोडतच नाही तिला. अरे तुझ्या घरी घेऊन जा. घरी घेऊन जा. आहे बा दीदीच्या घरी जा. आवडली दीदी? सगळ्यांनाच आवडते. दीदी पण माहिती पप्पाला. काय वाटतंय आता? खूप असं छान वाटतंय पण थोडंच वाईट पण वाटतंय की आता तुम्हाला सगळ्यांना सोडावं लागणार. मग वेकेशन संपलं तर स्कूलला जायला. हो 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 खरंच. हो हो. आता संपलंय का वेकेशन? आता काय सुट्ट्या संपल्या तर एक्झाम स्टार्ट होईल माझी. हो का? चला ऑल द बेस्ट. तुम्ही पण सुखरूप पोचा घरी. ओके ओके. थँक्यू थँक्यू. वेलकम. आता मम्मा आल्यावर मम्माला सांग. मम्माची ओळख करून द्या. श्रेया मम्माच्या ओळख करून. मम्मी बघा श्रेयाची. आणि छोटी बहीण कुठे? छोटी बहीण. चला बाय बाय बाय. ए पिल्लू नाव काय तुझं? नाव काय? बाय 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 बाय. हे बघा जोशी भाऊच्या मुलीने चहा आणलाय. बोलली मी. आणि बघा चहा सगळ्यांना चहा आणलाय. हात पकड. हा एकच आहे ना. मस्ती करते. तिकडे बसा. तिथं बसतो तिथं बसतो तिथं बस. वैशू काय म्हणे घाबरते मी. पकड. हो ना. ट्रेन आहे ना. मम्मी सारखीच आहे. मम्मी तुमच्या सारखीच दिसते. ते तार लावले. नाही ते कसं ते नाही पण नाक वगैरे तुमच्या सारखंच आहे तुझं. अरे तुझी बस चालले.
अरे देवा, हे बघ पुढच्या वेळी हिला पाठवली ना, हिला नाही पाठवणार. काय रंगेला येऊ मी येऊ. हा कपडे आणते जातो, संध्याकाळी येते जा कपडे घेऊन. हा आता नाही तर संध्याकाळी येते जा. नाही नाही संध्याकाळी येते जा. पिशव्या बघ नाही तीन कोणत्या तिथं बघ जा. बोलो तिला ट्रेन जवळ नको ठेवू. बाय 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 बाय. थँक्यू. चला अजून एक पॅसेंजर उतरत आहे. काय बोलतो? अयो नाही थांबते. काल ठाण्यामध्ये उतरलो. रात्री 8:30 ते 9 वाजले होते. पण सगळे गडबडीत होते. सगळेजण म्हणजे आपापल्या घरी जायला म्हणजे खुश होते. त्यामुळे कोणी भेटलं नाही, ट्रेनमध्येच भेटले. त्याच्यानंतर रात्री आम्ही 9-9:30 वाजता मी घरी आले. पण घरी आल्यानंतर खूप उशीर झाला होता म्हणून मी हे केलं नाही, शूट केलं नाही. तर आता शूट करत आहे. तर रामपादम म्हणजे रामाचे पादुका आणि कोदंड राम बिभीषण मंदिर ज्यावेळेस बिभीषण रामाला भेटायला आले तिथे पण रामाने अभिषेक केला होता, राज्याभिषेक केला होता बिभीषणचा. ते मंदिर आहे. ते का मी पूर्ण दाखवू नाही शकली आणि म्हणजे तिथं अलाउड नव्हतं शूटिंगला. बाहेरूनच थोडंसं मंदिर दाखवलेलं आहे. तिथूनच म्हणजे धनुष्य कोंडी म्हणजे रामसेतू आणि रामसेतू पण असा थोडासा दिसत होता. इतका काय पूर्ण क्लिअर दिसत नव्हता. आणि अब्दुल कलाम शॉपिंग, तर ते अब्दुल कलामचं जे घर आहे तिथं मॉल झालेलं आहे. ते मॉल पण मी तिथं शूट केलेलं आहे.
पण तिथं जिथं म्हणजे मला आठवत नाही मी कुणा सांगितलं का नाही ते आत्ता सांगत आहे आम्ही काय पाहिलं त्या. आणि मदुराईमध्ये आम्ही मदुराईमध्ये साड्या घेतल्या, साड्यांची शॉपिंग केली. कोडाय कॅनल हिल ते पाहिलं आणि मीनाक्षी मंदिर हे सगळं पाहिलेलं आहे. आणि मदुराईमध्ये मी साड्या घेतल्या माझ्या मैत्रिणीला प्रिया आणि शेशालीला, आणि मला 2 साड्या घेतलेल्या आहेत. आणि हे अब्दुल कलाम जे आहे मॉल होता तिथून हे दोघींना कुंकाचे करंड घेतले, आणि हे मदुराईमधनं ह्या साड्या घेतलेल्या आहेत. ही साडी प्रियाला आणि शशीला दोघींना पण सेम कलर घेतलेले आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.